नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गरिबांच्या किचनमध्ये. आपला आजचा मेनू असणार आहे शेवयांची खीर. तर झटपट शेवयांची खीर कशी बनवायची आज ते आपण आजच्या या व्हिडिओतून बघूया. तर सर्वात प्रथम आपण पहिले दूध गरम करून घेऊया. तर त्यासाठी आपण आज गोकुळचे अर्धा लिटरचे दूध घेतलेले आहे म्हशीचे. तर त्याला आपण आता एक मस्त अशी उकळी काढून घेऊया. आपण घेतलेले आहेत आयते भाजलेल्या शेवया, बदाम, काजू, खोबऱ्याचा किस आणि इलायची. हे सगळं साहित्य आपण आज खीर बनवण्यासाठी घेतलेलं आहे. आता आपण मस्त तूप गरम करून घेऊया. तूप गरम झाले की त्यामध्ये आपण घेतलेले बदाम आणि काजू मस्त असे तळून घ्यायचे आहे, ज्याला आपण थोडेसे असे बारीक बारीक पीस केलेले आहे. त्याला मस्त असे तळून घेतले. तर हे तळलेले बदाम काजू काढून घेऊन त्यामध्ये आपल्याला या शेवया टाकून घ्यायच्या आहेत. शेवया मुळातच भाजलेल्या असल्यामुळे आपल्याला त्यांना जास्त वेळ भाजवायचं नाही आहे, कमी वेळ त्यांना भाजून घ्यायचं. आणि शेवया भाजत असताना आपण जो खोबऱ्याचा केस घेतला तोही त्यात ॲड करून घ्यायचा. तुम्ही तो आधी पण भाजून घेतला तरी चालू शकता, पण आपण आधी भाजून घ्यायचं विसरलो, त्यामुळे आपण याच्यातच भाजून घेऊ. शेवयांना जास्त काय भाजून घ्यायचं नाही, एकदम हलके हलके भाजून घ्यायचे. त्यानंतर आपण गरम केलेलं दूध त्यामध्ये एकत्र करून त्याला मस्त असं एकत्र करून घ्यायचं आहे. शेवया त्यामध्ये एकत्र झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण तळून घेतलेले बदाम, काजू, साखर, इलायची हे सगळं त्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. दोन तीन उकळ्या काढून घेतल्यानंतर आपली शेवयाची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर आपण बघू शकता की शेवयाची खीर एकदम अशी मस्त अशी दिसत आहे आणि खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.